नवरात्र उत्सवानिमित्त नांदेडची नवरत्ने या विशेष मालिकेत मी धनश्री शिंदे आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। आज शौर्यशाली CITUच्या राज्य सचिव तथा नांदेड जिल्हाध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पडलवार मॅडम यांच्या जीवन प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। कामगार कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या तसेच अनेक वेळेस पोलीस केसेस सुद्धा त्यांच्यावर दाखल झाले होते। हजारो कामगारांना ज्यांनी न्याय मिळवून दिला, अनेक यशस्वी आंदोलने ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला अत्याचार प्रकरणात शासनाला जेरीस आणून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी तळमळीने प्रयत्न केले आहेत, अशी अनेक आंदोलने ज्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत। कामगारांचा आवाज ज्यांनी बुलंद केला आहे, अर्धवेळ रुग्णसेवा सुद्धा त्यांनी केली आहे। विद्यार्थी चळवळीतून समाज कार्याची सुरुवात ज्यांनी केली, आशा व गटप्रवर्तकांच्या संघटनेचे राज्यस्तरीय नेतृत्व ज्यांनी केले, सामाजिक कार्य करत असताना अनेक वेळा पोलीस केसेस सुद्धा त्यांच्यावर दाखल झाल्या। डाव्या पक्षाच्या स्वतंत्र वेगळी विचारसरणी असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव, मंडळ सदस्य, विविध जनआंदोलनात हिरिरीने ज्यांनी सहभाग घेतला, अशी ओळख निर्माण करून समाजासाठी कार्य करणाऱ्या कॉम्रेड उज्ज्वला पडलवार मॅडम आज आपल्यासोबत आहेत। नमस्कार मॅडम। तर मॅडम, किनवटसारख्या अतिशय ग्रामीण भागातून तुमची सुरुवात झाली, त्याच्यानंतर आज राज्याच्या सचिव, किनवटसारख्या छोट्याशा भागातून आपली सुरुवात झाली, त्यानंतर आज राज्य सचिवपदी आपण आहात। तर हा प्रवास नेमका आपला कसा होता? नक्कीच पहिल्यांदा तर मी राजमुद्रा न्यूज लाईव्हला खूप खूप धन्यवाद देतोय, कारण नवरात्री सणाच्या उत्साहामध्ये तुम्ही आम्हाला बोलवलेत, आमचा सन्मान केला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानते आणि नवरात्रीच्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देते। खरं तर आपण विचारलेला प्रश्न अगदीच मनाला भावला माझ्या। किनवट तालुक्यामध्ये अगदी डोंगराच्या कुशीत असणारं माझं गाव सावरगाव म्हणून आहे। छोटंसं 500 ते 600 लोकसंख्ये असलेलं माझं गाव आहे। माझं बालपण म्हणजे माझं शिक्षण 4थी पर्यंतचं माझ्या गावातच झालेलं आहे, जे की जिल्हा परिषद शाळा होती। त्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं। त्यानंतर मात्र काही दळणवळणाची व्यवस्था नसल्यामुळं आम्ही 3 किलोमीटर अंतरावर दुसरं गाव होतं, एक जलदरा म्हणून, तिथे 5वीचं शिक्षण झालं। परंतु अप अँड डाऊनला परेशानी असल्यामुळं मग त्यानंतर माझं पुढचं शिक्षण 10वीपर्यंतचं किनवट आणि मग बेल्लोरी धानोरा म्हणून एक गाव आहे तिथं केलं। आज राज्य सचिव म्हणून जरी काम करत असेल तरीही हा प्रवास साधा नव्हता, परंतु अशक्यही नव्हता। कारण ठरवलं होतं, घरामध्ये कुटुंब डाव्या विचारांचं असल्यामुळं, चळवळीचं केंद्रबिंदू कुटुंबात वडील असल्यामुळं आपोआपच कामाची संधी मिळाली आणि जे मी 4थीपर्यंत जे शिक्षण घेतलं त्यामध्ये म्हणजे मुलगीमधून सुरुवातीपासूनच, मुलगी म्हणून कधीच घरीसुद्धा की तू मुलगी आहेस, तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे, हे मर्यादा कधीच नव्हत्या, त्यामुळं बिनधास्त। हां, खरंच खूप छान मॅडम। म्हणजे घरच्यांचा सपोर्ट होता आणि मेन गोष्ट म्हणजे घरच्यांनी तुम्हाला उत्तेजना दिली की तू कर, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे। पण मॅडम, एक तुम्ही चळवळीत कशा आल्या, प्रारंभीचा प्रवास कसा होता, तो किस्सा कसा होता, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा। नक्कीच। आता मी 10वीपर्यंत शिक्षण माझं किनवट तालुक्यातच झालं। पुढच्या शिक्षणासाठी मी नांदेडला आली। त्याआधी 10वीपर्यंत शिक्षण होत असताना आमच्याकडे शेतकऱ्यांचे खूप मोठे मोठे मोर्चे निघायचे, कारण त्या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात मागास असल्यामुळं, कारण किनवट तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो। खूप मोठमोठे मोर्चे निघताना तेव्हा एक उत्सव म्हणून त्या मोर्चात जायचं आणि गाणे वगैरे म्हणायचे, असं काहीतरी स्टेजवर जायचं आणि सगळ्यांसमोर फोटो काढायचे, हाच उत्सव होता। परंतु 10वी नंतर मी नांदेडला आली। एका आमच्या कम्युनिस्ट चळवळीच्या कॉम्रेड विजय गामणे होते, त्यांच्या घरी हॉस्टेलला मी राहिली आणि त्यांनी जे सामाजिक कामात अगदी स्वतःला झोकून दिलं होतं, कामगारांचे प्रश्न घेऊन, त्यामुळं मग मलाही कुठेतरी शिक्षण तर चाललंच होतं, परंतु मग कामगारांचे असेही प्रश्न असतात। आता काही प्रमाणात महिलांचे प्रश्नही, त्या जनवादी महिला संघटनेचं काम करायच्या संगीता गाभणे म्हणून, त्यांच्यासोबत मग महिलांचे प्रश्न हाताळणे, महिलांवरचे कसे अन्याय होतात, त्याला वाचा कशी फोडावी,
त्याचं जे पोलिसामध्ये जाऊन असेल पोलीस स्टेशनला किंवा इतर ठिकाणी हे सगळं करत असताना कुठेतरी मनामध्ये एक भावना निर्माण झाली की शिकतात सगळेच, परंतु समाजासाठी कोणीच पुढे यायला तयार नाही. म्हणजे आपण जर बघितलं की एखाद्या कुटुंबामध्ये जर स्त्रीला त्रास होत असेल तर ते कुटुंबापर्यंतच मर्यादित असते. बाहेरचे लोक येऊन काही बोलत नाहीत. बोलले तरी ते लोक म्हणतात की आमचं घर आहे, आमचं कुटुंब आहे. मग तिथल्या स्त्रियांनी काय करावं हा प्रश्न मला सतत जाणवायचा. एक घटना सांगते मॅडम. मी फार लहान होती. एक ड्रिंक करून तिचा नवरा आलेला. एक 4-5 घराच्या अंतरावर तिचं घर होतं आणि त्यांनी तिच्यावर रॉकेल ओतलं आणि आता डब्बीची खाडी लावणार कोणीतरी आमच्याकडे आलं. कारण गल्लीमध्ये आम्ही मालेगाव रोडला जैन मंदिरकडे राहायचं. गल्लीमध्ये समाजसेवेचं घर म्हणून आमच्या घराला कॉम्रेड विजय गाभणेच्या ओळखल्या जायचं. ते जेव्हा आम्हाला कानावर आलं की आता तिला पेटवणार, आम्ही गेलो आहे आणि त्या माणसाला असं ढकललं आहे आणि मग त्याला एवढं मारलं आहे. आम्ही त्या स्त्रीला बाजूला केले, खूप मारलं आहे. म्हणजे अक्षरशः बाजूला बांबूच्या काड्या वगैरे होत्या, खूप मारले. दुसऱ्या दिवशी तिला पोलीस स्टेशनला नेलं. ती रात्र काढली आणि तिला न्याय मिळवून दिला. परंतु सातत्यानं हे जाणवायचं आहे की स्त्रीचं आयुष्य काय आहे, महिलांचं आयुष्य काय आहे. हेच का म्हणजे नवऱ्याची दाशी होऊन, जसं मनुस्मृतीमध्ये की नवऱ्यांनी बायकोनी नवऱ्यांचे फक्त पाय दाबायचे, हेच का. मग एवढ्या शिक्षण घेतात महिला, बाहेर येतात, परंतु त्या आजही नवऱ्याचा मार खात आहेत. ही गोष्ट खूप म्हणजे सातत्यानं सतावत होती. आणि मग त्यानंतर शिक्षणाकडे नक्कीच दुर्लक्ष झालं. शिकत होती, परंतु जे घरच्यांचा पाठिंबा होता, परंतु प्रत्येक कुटुंबाला वाटतं की आपली लेक काहीतरी प्रगती व्हावी, काहीतरी उच्च शिक्षण घ्यावं, क्लास 1 क्लास 2. साहजिक आहे, कुटुंबाच्या त्या भावना असतात. आणि भगतसिंग शेवटी बाजूच्याच घरात जन्माला यावं असंही सगळ्यांना वाटतं. म्हणून मग माझं शिक्षणाकडे दुर्लक्ष होताना जे समाजकारणामध्ये जी उडी घेतली मी, त्यानंतर कुटुंबाच्या नक्कीच भावना दुखावल्या आणि थोडेसे अडथळे आलेच. म्हणजे कुटुंबाने सांगितले की आता तू आत्तापासून हे करते, उभं आयुष्य आहे, आधी काहीतरी बन. तेव्हा कुटुंबालाही मला तोंड द्यावं लागलं. हा प्रवास जो होता तो सोपा नव्हता, परंतु मनाने ठरवलं की समाजासाठी काहीतरी करायचं आहे. ह्या ज्या दूरदशामध्ये ज्या महिला जगत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. म्हणून मग पहिल्यांदा आम्ही महिलांसाठीचं काम चालू केलं आणि कॉम्रेड विजय गाभणे यांनी सगळेच डाव्या चळवळीत, ते कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मी लहानच असताना मग खूप मोठ्या मोर्चात जायची. आमचा पहिला लढा जर आपण बघितला तर 2007मध्ये घर कामगार महिला आहेत. तर त्या घर कामगार महिला, त्यांचं कुठंही काहीच नसतं. म्हणजे अगदी ज्या टाकून दिलेल्या महिलाच म्हणता येईल, त्यांना असं काहीच उदरनिर्वाहाचं साधन दुसरं नसते. मुलांनी आईला टाकून दिलेलं असते किंवा एखादी परितक्त्या बाई असते. मग काय करायचं आपल्या पोटासाठी, खळगी भरण्यासाठी. अशा महिला घरकाम करतात, परंतु त्याचं कुठंच नाव नसते. म्हणून आम्ही पहिलं आंदोलन त्यांचं 2007ला केलं. आपला जर कॅनल रोड आपण बघितला, मालेगाव रोडचा कॅनल रोड, पूर्णा रोड, तर तिथं आम्ही 3000 लोकांना रातोरात त्याच्यावर गायरांमध्ये बसवून टाकलं. तेव्हा काहीच विचार केला नाही, कुणाची भीती नव्हती. सळसळतं रक्त होतं. तरुण मंडळी किंवा कॉम्रेड लोक आमच्या सोबत होतेच. मग उद्या सकाळी सगळे पोलीसवाले आले, सगळं हाताळलं. ते काही लोकांना उठले भीतीपोटी, काही लोक निघून गेले, पण आजही काही लोक तिथे बसून आहेत. तेव्हापासून घरकामगार महिलांचा लढा चालू केला. मग घरकामगारांचे प्रश्न घ्यायचे, ते सभागृहात मांडायचे. मुंबई दिल्लीत असेल तिथे मांडायचे. एकदा तर NDAचं सरकार असताना आम्ही जेव्हा घरकामगारांच्या मागण्या घेऊन तिथं गेलो, 2-2, 3-3 हजार महिला आम्ही मुंबईला न्यायचो, दिल्लीला न्यायचो. छोट्या काळामध्येच चांगलं सळसळतं रक्त असल्यामुळं तेव्हा एन्जॉय म्हणून पण करायचं आणि कुठेतरी भावना पण होते की समाजासाठी काहीतरी करायचं. मग आम्ही घरकामगार महिलांच्या जेव्हा मागण्या घेऊन सभागृहात गेलो, मंत्रालयात गेलो, तेव्हा सरकार पण आमच्यावर हसले की हे डाव्या चळवळीचे कम्युनिस्ट लोक वेडेच असतात, काही पण मागणी करतात. सरकारकडून आम्हाला असं उत्तर आलं की ह्या आत्ता ज्या आमचे कायदे आहेत हे तुमच्या चुलीपर्यंत न्यायचे का. म्हणजे घरकामगार महिला, त्यांना चूल आणि मूल एवढंच वाटत होतं. आम्ही सांगितलं की तुम्ही चुल्यापर्यंत न्या का उल्यापर्यंत न्या, आम्हाला माहीत नाही, परंतु यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. बरोबर आहे मॅडम. अगदी म्हणजे महिला ज्या कामगार आहेत, ज्यांच्याकडे सहसा समाजाचं दुर्लक्ष होतं, त्यांच्यासाठी तुम्ही काम केलं, खरंच उल्लेखनीय कार्य आहे मॅडम. तसंच मॅडम, C2च्या तुम्ही जिल्हा सचिव आहात.
हा म्हणजे नेमकं C2 काय आहे, आमच्या प्रेक्षकांना याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये सांगा की C2 काय आहे, त्याची कार्यपद्धती कशी आहे आणि तो कसं वर्क होतं त्याच्या थ्रू, C2 थ्रू, त्याच्याबद्दल थोडं सांगा. हां, तर CITU हे सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन, देशातले सगळ्यात मोठं कामगार संघटना म्हणून ओळखल्या जातं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, त्याची ही विंग आहे. CITU ट्रेड युनियन आहे. आमच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. देशामध्ये कोट्यावधी लोक आमचे कामगार युनियनशी जोडले गेलेले आहेत. CITU संघटना आहे, याला संलग्न युनियन आहेत. महाराष्ट्रामध्ये 100पेक्षा अधिक युनियन अफिलिएटेड आहेत. याच्या कार्यपद्धती की म्हणजे ग्राउंडला टपरं वेचणाऱ्या पासून तर विमानात काम करणाऱ्या लोकांपर्यंत आमच्या संघटना आहेत वेगवेगळ्या. कामगारांचे प्रश्न असतात. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर नांदेड जिल्ह्यात सुद्धा आशा वर्कर असेल, अंगणवाडी ताई असेल, गटप्रवर्तक भगिनी असतील किंवा बांधकाम कामगार असतील, महापालिकेमध्ये साफसफाई करणाऱ्या महिला असतील, जे मजूर असतील, यांची युनियन बांधतोय आणि यांचे प्रश्न आहेत की तो सभागृहात मांडून त्याला न्याय कसा देता येईल हे आम्ही संघटनेच्या माध्यमातून करतोय. एकंदरीत आपल्याला थोडक्यात सांगायचं तर या लोकांमधला आणि सरकारमधला आम्ही एक दुवा आहोत. आम्ही त्यांचे प्रश्न सातत्यानं सभागृहात मांडत असतो आणि एकीच्या बळावर ते सोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. खूपच छान मॅडम. कोरोना काळात पण आपण खूप काम केलं, म्हणजे जेव्हा ज्या महिला असतात घरकाम करणाऱ्या त्यांचा रोजगार निघून गेला. जवळपास जे ट्रॅफिक होतं म्हणजे ऑटो रिक्षावाले, जी सामान्य जनता होती त्यांना कुठलाही रोजगाराचा सोर्स उपलब्ध नव्हता. त्या काळातही आपण भरपूर काम केलं, प्रशासनाकडे आंदोलनं केली वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, त्यांना कामगार उपलब्ध करून गेला, त्यांना प्रशासनाकडून मदत मिळवून दिली. तर हे नेमकं आपण कसं केलं मॅडम, याच्याबद्दल काही सांगायला? हो, नक्कीच चांगला प्रश्न विचारला आहे आपण. 2020-21मध्ये जी कोरोनाची महामारी आली होती, अत्यंत सगळे लोकच भयभीत झाले होते. परंतु त्या काळात आम्हीसुद्धा रस्त्यावर होतो. आपल्याला माहीत असेल की वेगवेगळ्या स्टेटचे लोकसुद्धा नांदेडमध्ये अटकले होते. त्यांच्या दळणवळणाची व्यवस्थासुद्धा प्रशासनाच्या मदतीनं आम्ही ते करू शकलो. आणि या काळामध्ये आमच्या कामगार महिलांवर खरंच खूपच बेरोजगारीच्या कुऱ्हाड कोसळली होती. आपल्याला माहीत आहे की कोरोनामध्ये सख्या भावाला भाऊ म्हणायला तयार नव्हता किंवा कितीही जवळचे व्यक्ती राहिले तरी प्रवास तो लांबचाच होता. त्या काळामध्ये आम्ही म्हणजे जे समाजासाठी करत असताना आमचे लोक रस्त्यावरच आले होते जवळजवळ. आणि घरकामगार करणाऱ्या महिलांमधलं तर काम गेलं होतं, कारण कुठेतरी घरमालकांना वाटत होतं की या महिलांकडून आमच्या घरामध्ये कोरोना वगैरे येईल का, म्हणून त्यांनी त्यांचे दरवाजे बंद केले होते. नक्कीच आम्ही सर्वे केला तर बघितलं की गुरुद्वाऱ्यातलं कुठलं तरी जेवण जेवून 2 टायमाचा उदरनिर्वाह हे लोक करतील. कुटुंबाचा अनेक कुटुंब तुम्हाला सांगते की घरकामगार महिलांमध्ये परित्यक्त्या आणि विधवा महिला खूप जास्त आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह ती महिला करते. मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च असेल. त्या काळामध्ये आम्ही सरकारकडे जरी रस्त्यावर येऊन आंदोलनं करत नसेल तरीही मग सरकारचा निषेध म्हणून काहीतरी काळ्या पट्ट्या लावायचे किंवा आम्ही सातत्यानं सरकारकडे यांच्या मागण्या मागितल्या. आणि आपल्या आंदोलनाला खरंच तुम्हाला सांगते की सांगताना अभिमान वाटतो की कोरोना काळामध्ये सरकारला यांना 1,500 रुपये द्यावं लागलं. आपल्या सातत्याच्या आंदोलनामुळं कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलला. काहीतरी 1,500 रक्कम महागाईच्या काळामध्ये खूप छोटी आहे, पण कोरोना काळामध्ये तीच रक्कम त्यांना मोठी वाटली, त्यांना आपण मिळवून दिलो. आज ॲटो चालकाचा विषय जर आपल्याला माहीत असेल की दळणवळण बंद असल्यामुळं त्यांच्यावरही नक्कीच उपासमारीची वेळ होतीच. त्यांनाही आम्ही 1,500 रुपये लागू करून देऊ शकलो. त्याच्या थोडंसं आधी जाते. आमच्या आरोग्याचा कणा म्हणून आशा आणि गटप्रवर्तक काम करतात. तर आपल्याला माहीत आहे की आंदोलनं यशस्वी आपण विचारल्यामुळं मी खरंच सांगते की आम्ही 2019ला आशा आणि गटप्रवर्तकांचे सातत्यानं लढाया चालू असताना आम्ही फार मोठा म्हणजे एक नांदेडमधला नव्हे तर महाराष्ट्रातला महिलांचा सगळ्यात मोठा जर मोर्चा म्हटला तरी तो चालेल. नागपूर आणि हैदराबाद नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे आसना टी पॉईंटला नांदेडचा, कारण बहिऱ्यांचं मुख्याचं सरकार असलेलं आमच्या कितीही मागण्या आम्ही सातत्यानं मागत होतो पण ते ऐकायला तयार नव्हते. म्हणून आम्ही चक्काजाम आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये जवळपास 3-3.5 रुपये 3.500 महिला होत्या फक्त. आम्हाला नक्की जाणीव होती की हा राष्ट्रीय महामार्ग आहे, अडथळे होणार
आम्ही 3 तास तिथं चक्काजाम केला. प्रचंड रोष होता महिलांमध्ये. आम्हाला केंद्राकडून त्या महिलांना, आशा आणि गटप्रवर्तकांना 2000 रुपये मिळत होते, परंतु आंदोलनाला खूप मोठं यश आलं. राज्य सरकारला आम्हाला ती मागणी आमची सोडवावी लागली. त्यांना भाग पडलं, कारण मोठा हायवे असल्यामुळं सरकारवर तणाव आला. पोलीस प्रशासन पण परेशान होतं. त्यामुळं 2 आणि 3000 रुपये वाढ झाली. हे सगळ्यात मोठं आंदोलन 2021चं नांदेडचं म्हणावं लागेल. खरंच मॅडम, खूप उल्लेखनीय कार्य आहे. म्हणजे कोरोना काळामध्ये सुद्धा आपण एवढं कार्य केलं समाजासाठी. जो वर्ग आहे ज्याला खरंच गरज आहे त्यांच्यासाठी स्पेशली तुम्ही कार्य केलं, ही खरंच खूप अभिमानास्पद बाब आहे मॅडम. तसंच एक प्रश्न असाही आहे की बऱ्याचदा लोकांचा असा समज असतो की राजकारण हे महिलांसाठी नाही आहे. म्हणजे महिलांनी त्याच्यामध्ये जाऊ नये, महिलांनी जे शिक्षिका वगैरे आहे अशा नोकऱ्या कराव्या. राजकारणामध्ये महिला फार कमी उतरतात. तर त्या महिलांना आपण काय सांगू इच्छिता? आणि राजकारणामध्ये जेव्हा महिला उतरतात तरी त्या फक्त पदापुरत्या असतात आणि त्यांचा जो कारभार आहे, जो काही मागचं त्यांचं काम आहे, ते पुरुष प्रतिनिधी पूर्ण करतात. तर याबद्दल आपण काय बोलाल मॅडम? खूपच चांगला माझ्या मनातला प्रश्न विचारला. खरं तर याबद्दलसुद्धा मी आपल्या जिल्हा अधिकारी महोदयांना निवेदन पण दिलं होतं. कारण राजकारणामध्ये महिलांना जे वाटतं की महिलांचं राजकारण नाही आहे, माझं जरा उलट उत्तर राहील की राजकारणात जर महिलांनी आलं तर देशाचं आणि राज्याचं राजकारण बदलेल. याचं कारण असं आहे की आपण पाहतोय आज 21व्या शतकामध्ये आपण आहोत. स्त्री आणि पुरुष समानता मानतोय, पण ते कागदावरच आहे. आणि महिलांनी स्वतःच्या बेड्या स्वतःच तोडल्या नाही आहेत. म्हणजे जोपर्यंत महिला स्वतःच्या बेड्या स्वतः तोडणार नाहीत तोपर्यंत महिला पुढे जाणार नाहीत. म्हणजे त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये एक बिंबून घेतलं की माझं काम चूल आणि मूल आहे. म्हणजे मी कितीही उच्च शिक्षित असेल तरी माझं काम चूल आणि मूल आहे. माझा सगळ्या महिलांना सुद्धा प्रश्न आहे आणि आव्हान आहे की कुठल्याही संविधानात लिहिलेलं नाही की महिलांनी स्वयंपाक केला पाहिजे आणि पुरुषांनी बाहेरचं सांभाळलं पाहिजे. नाही आहे अजिबात. माझं उलटच आहे की कधी कधी पुरुषांनी पण स्वयंपाक केला पाहिजे. संसार हे दोघाचा आहे. आपण एक म्हणतोय की संसार नवरा बायको म्हणजे 2 गाडीचे चाकं आहेत, मग समान राहिलं पाहिजे ना. एक चाक जर दबलं तर गाडी अशी उलटी होते. त्यामुळं कधी कधी पुरुषांनी पण स्वयंपाक, आमच्या डाव्या चळवळीमध्ये पुरुष लोक पण करतात, महिलांना म्हणजे याच्याने मदत करतात. तर याबाबत मी सगळ्याच आज महिलांना आव्हान करू इच्छिते की आपण उच्च शिक्षित आहात, परंतु आपण उच्च शिक्षित असताना आपली नोकरी तर केलीच पाहिजे, त्यातून आपली भावना सामाजिकतेची राहिली पाहिजे. कारण आपण शिक्षिकेचं उदाहरण दिले की खूप मोठा विद्यार्थी घडवण्याचं काम, म्हणजे येणाऱ्या काळातली पिढी घडवण्याचं काम त्या करतात. आज आपण पाहतोय की लोकप्रतिनिधीचा जर विषय असेल तर एखादी महिला सरपंच असते, कारभार पुरुष पाहते, मग अमक्याची प्रतिनिधी म्हणून तिची ओळख, म्हणजे पुरुषाच्या नावावरून महिलांची ओळख ठरवल्या जातं. तर मला वाटतं ते नसावं. आजही एखाद्या गावामध्ये आपण जर एखाद्याचं घर विचारायचं राहिलं तर आपणही सांगतो, अरे त्या म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर मारुतीचं घर कोणतं आहे. आपण असं नाही विचारत की त्या सावित्रीचं घर कोणतं आहे. घर तर तिचं असते, कारण सगळ्यात जास्त घरामध्ये ती महिला वावरते. घरातलं 70% काम ही महिला करते, पेड असेल अनपेड असेल. मग त्या घराला ओळख मात्र पुरुषाच्या नावाने ओळखल्या जातं. त्यामुळं महिलांनी याला वाचा फोडण्यासाठी तिने पुढे आलं पाहिजे, महिलांनी पुढे आलं पाहिजे. तिचा आत्मविश्वास असला पाहिजे, हे घर माझं आहे. आज आपण बघतोय की प्रॉपर्टीच्या बाबतीतही तसंच आहे. आज घरामध्ये जर आपण 2 व्यक्ती बघितलं तर कुठेच प्रॉपर्टीमध्ये मुलींचा हिस्सा नसतो. आज कायदे सांगतात महिलांना तेवढाच वाटा असला पाहिजे, परंतु अंमलात येत नाही. मग हे करण्यासाठी सुद्धा महिलांनी पुढे आलं पाहिजे. आणि राजकारणाकडे म्हणतायत तर महिलांनी डोळसपणे बघण्याची गरज आहे. कारण आजचं गढूळ राजकारण जर बदलायचं असेल, आपण बघतोय की मग ते कुठलंही सरकार असो, राजकारण गढूळ झालेलं आहे. त्याकडे महिलांची बघण्याची दृष्टिकोन, महिलांना काय वाटतं, आज आपण बघतोय की मतदान आलं, आता आम्ही ग्रामीण भागात फिरतोय, मतदान आले की नवरा सांगतोय कुणाच्या याच्यासमोर शिक्का मारायचा बायकोनी. मी महिलांना सातत्यानं सांगत असते, बायकोनी सांगितलं पाहिजे चला याला शिक्का मारा. असं होत नाही ना, झालं पाहिजे तेव्हा राजकारणात महिलांची सहभाग वाढेल. आणि राजकारणाकडे महिलांनी माझं राजकारण म्हणूनच पाहिलं पाहिजे. कारण हे जर आत्ताचं गढूळ राजकारण बदलायचं असेल तर तिथं महिला पुढे आल्या पाहिजे, सभागृहात महिला बोलल्या पाहिजे. आजही
आपण सभागृहात बघितलं, मंत्रिमंडळ बघितलं राज्याचं, तर एकीकडे राजकारणात 33% आरक्षण दिलं जातं, परंतु दुसरीकडे एकाही मंत्रिमंडळात महिला नसावी. कारण इतिहास घडवण्याचं काम महिला करते, म्हणजे पिढी घडवण्याचं काम महिला करते. एकीकडे सावित्रीच्या, एकीकडे रमाई जिजाईच्या लेकी म्हणून आम्ही पुढे येतो, परंतु आम्ही राजकारण बदललं नाही तर आमच्या या भूमिकेला काही अर्थ नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा बदल जर घडवायचा असेल, नक्कीच महिलांच्या पायातली जी घालून घेतलेली पिढी आहे ती तोडण्याची गरज आहे. राजकारणाकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. कारण आज बघतोय की महिलांचे प्रश्न वाढत चाललेले आहेत. आज महागाई वाढत आहे तर त्याची झळ पहिल्यांदा महिलांना पोचते. म्हणजे घरामध्ये तिला नवरा दिवसभर काम करून येते तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था महिलांना करावं लागतं. आज जर गॅस संपला असेल तर ती लाकडा गोळा करून त्या नवऱ्याला खायला घालण्यासाठी ती लाकडाचे पेटून चुलीवर स्वयंपाक करतो. म्हणून महागाईची असो किंवा इतर कुठली असो, सर्वात जास्त जे महिलांना पोचते. त्यामुळं महिला सभागृहात जाणं गरजेचं आहे. जरी सभागृहात नाही गेल्या तरीही डोळसपणे राजकारणाकडे बघण्याची महिलांनी गरज आहे. तरुण पिढीने सुद्धा, मी या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तरुण पिढींना आवाहन करेल की आज वारसा आणि पैसा असला तरच राजकारण आहे, हे तरुण पिढीची भावना झालेली आहे. त्या पलीकडे जाऊन मी सांगेन की तरुणांनी सुद्धा राजकारणात आलं पाहिजे, उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, अधिकारी बनलं पाहिजे. परंतु जोपर्यंत आम्ही अभ्यासू लोक राजकारणात जाणार नाहीत, आमच्यासारखे तरुण लोक, तोपर्यंत महाराष्ट्रातलं, देशातलं गढूळ झालेलं राजकारण बदलणार नाही. अगदी बरोबर बोललात मॅडम. कारण की आजकाल असं आहे तरुणांचं की माझं शिक्षण झालं आहे, मी सेटल आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग मला काय करायचं आहे, काय होतं आहे ते. महिलांचं पण तसंच आहे. पण महिला जोपर्यंत राजकारणात येणार नाहीत आणि जोपर्यंत त्यांचा सहभाग होणार नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती होणारच नाही. हे अगदी बरोबर बोललात मॅडम. अजून एक असा प्रश्न उपस्थित होतो की आजकाल आपण बघतो की महिला सगळेच उच्च शिक्षण घेत आहेत, डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, पण लग्न झाल्यानंतर त्या घरच सांभाळत आहेत, त्या पुढे त्यांचं करिअर करत नाही आहेत. तर मग अशा ज्या महिलांनी स्वतःच्या पायात स्वतः बेड्या बांधून घेतल्या, जसं तुम्ही म्हणला, तर अशा महिलांना आपण काय सांगाल मॅडम आमच्या चॅनलच्या माध्यमातून? नक्कीच, राजमुद्रा न्यूज चॅनलनी मला खूप छान हाही प्रश्न विचारला. याला जोडूनच, आधीच्या प्रश्नाला जोडूनच तसा हा प्रश्न आहे की आज आपण बघतोय की हा बदल जर घडवायचा असेल, त्या थोडंसं आधी येते. उच्च शिक्षणाच्या आधी कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असते, परंतु त्या कुटुंबात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते, मग ते शिक्षणासाठी असेल किंवा करिअरसाठी असेल, तर घरात जेव्हा चर्चा होते आईवडिलांची, तेव्हा नक्कीच मुलाचा आधी विचार केला जातो. तर मला या माध्यमातून कुटुंबालाही सांगायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं माझं पोरगं डॉक्टर झालं पाहिजे असं म्हणता, त्याच पद्धतीनं माझी पोरगी पण इंजिनियर डॉक्टर झाली पाहिजे हे म्हटलं पाहिजे. एखादा सोयरा आला म्हणजे ही जडणघडण माहेरच्या कुटुंबातून होतं. कशी होतं, एखादा घरी सोयरा आला तर पटकन बहीण भाऊ जर हॉलमध्ये बसलेले असेल, आई म्हणते बाई तू घरात जा, आणि पोराला म्हणते तू दूध पॉकेट आण. म्हणजे हा बदल आईने बदलला पाहिजे, म्हणजे आईलाच बदलवण्याची ती गरज आहे. आईनी म्हटलं पाहिजे कधीतरी बाई तू बस, पाहुणे आले, इट्स ओके. मुलगी मुलगा समान आपण मानतो ना, स्त्री पुरुष समान, मग मुलीलाच का घरात पाठवायचं? त्याशिवाय मुलींचं धाडस वाढणार नाही. आणि निर्णय घेताना स्त्री पुरुष समानता म्हणून जोपर्यंत तुम्ही मुलांच्या बरोबर मुलींना करिअरकडे पाठवणार नाही तोपर्यंत बदलही होणार नाही. आणि उच्च शिक्षण घेऊन जेव्हा लग्न करण्याची वेळ येते तेव्हा नक्कीच माहेरची मंडळी म्हणजे आईवडील, मुलींचे आईवडील बघतायत की कमावतं पोरगं आहे म्हणून मग तुला काही आता गरज आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगते, असं झालं का कधी, म्हणजे मी खूप फिरतं स्टेटमध्ये आणि अदर स्टेटमध्ये सुद्धा, असं होत नाही. नवरा बायको जॉबला असतात, बरोबर, मग घराची देखरेख करण्यासाठी नवरा कधी सॅटिस्फाईड करत नाही, की ते म्हणत नाही की मी घर सांभाळतो आणि तू नोकरी कर. मग नेहमी महिलांनाच का असं होतं की तू नोकरी सोड, कारण मुलाबाळाचं संगोपन तुला करायचं आहे. का असं होतं, म्हणजे मला नेहमी तो प्रश्न खूप सातत्यानं सतावतो. स्त्री पुरुष समानता कशाला म्हणता तुम्ही? पण एखाद्या वेळेस हाही झालं पाहिजे ना, असंही झालं पाहिजे की पुरुषांनी नोकरी सोडून मुलांचं संगोपन केलं पाहिजे, घराचं देखरेख केली पाहिजे. असं होत नाही, त्याला कुटुंबही तेवढंच जबाबदार आहे. लहानपणापासून आईवडिलांची शिकवण असतं, कुटुंबाचा जो
खंबीरपणा असतो मुलींच्या पाठीमागं उभा राहून की बाई लग्न झालं तुझं, तू नोकरी केली पाहिजे. आणि आपण आजही बघतो की लग्न करताना एक कमावता मुलगा बघतोय, परंतु मुलीला समजून घेणारा मुलगा कधीच बघत नाही. आपण फक्त कमावता मुलगा बघतो. समजून घेणारा मुलगा असेल तर नक्कीच एखादी महिला जेव्हा नोकरी करते तेव्हा ती नीड म्हणून करत नाही, तिचा तो एक आवडता छंद म्हणून करते. ते छंद जोपासणारा जर नवरा कुटुंबाने जर मुलीच्या बघितला तर नक्कीच त्या महिलांना पण ते हे करण्याची वेळ येणार नाही, तो छंद अर्ध्यावर सोडण्याची येणार नाही. महिलांना पण याबाबतीत मी सांगते की तुम्ही करा, चिकाटीनं जिद्दीनं केलं तर सगळं काही होतं. त्यामुळं चूल आणि मूल एवढीच तुमची ओळख नाही आहे हे तर नक्कीच करा, कारण एवढ्या लवकर काही संस्कृती बदलणार नाही. पण जसं आपण महापुरुषांचे नावं घेऊन सावित्रीचं नावं घेऊन जसं पुढे जातो, त्यांनी ते केलं, त्यांनी चूल आणि मूल सोडलंच नाही. परंतु हे करत असताना समाजामध्ये एक आपली नवी ओळख निर्माण केली. तर त्यासाठी तुम्ही जे उच्च शिक्षण घेता ते करिअर करा, छंद म्हणून करा. समाजासाठी त्याच्या पलीकडे काय करता येईल, म्हणजे मी सुखी आहे परंतु माझ्या शेजारची सुखी आहे का, हे जरी आपण महिलांनी बघितलं तरी खूप मोठा बदल, समाज परिवर्तन होईल. त्यामुळं महिलांनी पुढे जाऊन महिलांसाठी, माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजातल्या महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, अशी ओळख निर्माण केली पाहिजे, असंच मी या ठिकाणी सांगेन. अगदी बरोबर मॅडम. नक्कीच महिला या दिशेने प्रयत्न करतील समोर. अजून हा एक महत्त्वाचा क्वेश्चन होता मॅडम, प्रश्न आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीवर आहे. म्हणजे आत्ता सरकारचा जस्ट निर्णय आला आहे की सगळीकडे खाजगीकरण करायचं आहे. खाजगीकरण, कंत्राटीकरण हा जो आहे याच्या विरुद्ध मोर्चेसुद्धा निघत आहेत. तर याच्यामुळे बेरोजगारी वाढेल का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, चांगला प्रश्न विचारला आहे. खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा आहे. खरं तर आत्ता परवा 6 तारखेला याबाबतीत आमचं आंदोलनही झालं विद्यार्थ्यांचं. तर आत्ता आपण बघितलेलं आहे की खाजगीकरणाचा सरकारनं सपाटा चालू केलेला आहे. खाजगीकरण मुळात गोरगरिबांना देशोधडीला लावणाराच धोरण आहे. कारण आपण बघितलं की मागच्या काही दिवसामध्ये एक GR निघाला की महाराष्ट्रातल्या 64,000 शाळा दत्तक देणार. आपण बघितलं की दत्तक शाळा आता सोलापूरमध्ये, मला गावाचं नाव नाही आठवत, ती शाळा दत्तक दिली आणि काही दिवसानंतरच मी ज्या ताईचं नाव घेणार त्या ताईचा माझ्या मनात आदर आहे, परंतु तिथल्या ज्या समाजकंटकांनी त्या शाळेमध्ये गौतमी पाटील ताईचा कार्यक्रम लावला आहे. म्हणजे किती भयानक गोष्ट आहे ही. म्हणजे ही एक धोरण आहे सरकारचं. नक्कीच आता जर सगळ्या शाळा, जर 64,000 शाळा दत्तक दिल्या जिल्हा परिषदच्या, तर काय होणार? म्हणजे आज आमचे आता जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारे लेकरं कोणाचे आहेत? कष्टकऱ्यांचे आहेत, कामगारांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत. ह्या सर्वसामान्याच्या लेकरांचे दारं जिल्हा परिषदचे जर बंद झाले, आता सरकार म्हणतोय की बंद होणार नाहीत, नक्कीच बंद होतील. उदाहरणं आहेत. जर ती कंत्राटी शाळा जर एखाद्या कंत्राटदाराला दिली तर त्यांनी जर फीस वाढवली तर आमचं लेकरू त्या शाळेत जाऊ शकणार नाही. याचा अर्थच आमचे लेकरं अशिक्षित राहणार. म्हणजे आमचा सरकारलाही प्रश्न आहे की गरिबांचे लेकरं गरीबच राहावं का, शेतकऱ्यांचे लेकरं शेतकरीच राहावं का, त्यांनी शिकू नये का? म्हणून हे धोरण आहे खाजगीकरणाचं. शाळा जे बंद झालेले आहेत त्यांना आमचा विरोध आहे. याबाबतीत आम्ही आवाज तळागाळामध्ये उठवत आहोत, येत्या काळामध्येही उठवत. आत्ता आपण बोलतोय की कंत्राटीकरण, हे सुद्धा धोरण आपण त्याचे सुद्धा प्रशासनाचे काही नियम आहेत जे शाळा दत्तक देण्याच्या बाबतीत तुम्ही बोललात की म्हणजे त्यांनी काहीतरी पर्टिक्युलर अमाऊंट 3 कोटी 4 कोटी शाळेला द्यायची आणि ते फक्त शाळेला नाव देऊ शकतील त्यांचं. बाकी जे निर्णय असतील, म्हणजे त्यांना जी सुखसुविधा लागतील, ज्याला शासन आपण म्हणू शकतो अपुरा पडत आहे, त्यांनी स्वतःचं नाव देऊन त्या सुविधा त्यांना द्याव्यात, असं सरकारचा जो GR आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्यातून जवळपास मला असं वाटतं की फायदा होईल मुलांचा. तर तो एक शासकीय निर्णय आहे, पण याच्याकडे एक समाजसेविका म्हणून तुम्ही कसा वागताय की शासनाने जे नियमावली काढली आहे ती खरंच त्याचं अवलंबन होईल की तुम्ही जसं म्हटलं की शाळा जे गोरगरिबाची मुलं शिकतात त्यांचं नुकसान होईल, त्यांच्याकडून फीस घेतली जाईल, असं काही होईल की याचा काही पॉझिटिव्ह निर्णय लागेल? काय वाटतं तुम्हाला? आपल्याला नक्कीच सांगते की मागच्या काळात जर आपण कंत्राटी धोरणं जर बघितले तर त्याचा फायदा कुठेच झालेला नाही. आत्ता शाळा, आमचं म्हणणं आहे की ज्या जिल्हा परिषद शाळा आहे त्याचं खाजगीकरण करण्याची वेळ का आली तुमच्यावर? का
आली, म्हणजे का व्हावं खाजगीकरण? कारण तुम्ही जिल्हा परिषदला जर दळणवळणाची व्यवस्था असेल किंवा इतर सुविधा असेल, ते आपल्या सरकारच्या वतीने जर सुविधा पुरवल्या तर तुम्हाला खाजगीकरणाचा विषयच नाही आहे. आणि नक्कीच आपण बोलताय की खाजगीकरण झाल्यावर फायदा किंवा तोटा, नक्कीच तोटा होईल. गरिबांच्या लेकराचे शाळेचे दारं बंद होतील. आज आपण बघितला सरकारचा निर्णय, सरकारने रेशन बंद केलेलं आहे. म्हणजे गरिबांच्या ज्या सुविधा होत्या त्या सगळ्या सपाट्यानं सरकार बदलण्याचं काम करत आहे. आणि सरकार तुटपुंज म्हणजे 10 लोकांसाठी, आमचं तर स्पष्ट मत आहे, आम्ही स्पष्ट बोलणारे व्यक्ती आहोत, त्यामुळं एक 10-12 लोकांसाठी, भांडवलदारी लोकांसाठी सरकार काम करते. सरकारचं लक्ष नाही आहे. आज आपण बघतोय शेतकरी आत्महत्या करतोय, बेरोजगार आत्महत्या करतोय. उद्या जर शिक्षणाचे दारं गरिबांचे बंद झाले तर देशाचं काय होईल? देशाचं भविष्यच तुम्ही उपटून टाकण्याच्या मुळासहित प्रयत्न करत आहेत. कंत्राटीकरण झालं, खाजगीकरण झालं तर त्याचा फायदा होणार नाही, त्याचा तोटा होईल. कंत्राटदार त्या शाळेला सुख सुविधा देईल, परंतु आमचे मायबाप रोजच्या पोटाची खळगी भरण्यासाठी 5-10 रुपये कमवून आणतात, त्या शाळेची फीस कुठून देईल? आज शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. आपण बघतोय की नांदेडमध्ये आता प्रायव्हेट खाजगी क्लासेस जे आहेत, आम्ही बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात, मी तर नांदेड जिल्ह्याचंच नाही म्हणाल, मराठवाड्यातून खाजगी क्लासेससाठी विद्यार्थी येत आहेत. फीस बघा त्यांची, हे खाजगीकरणाचंच आहे ना. म्हणजे हे मुळात खाजगीकरण आहे. तुम्हाला सरकारी शाळा मजबूत करायच्या नाही, म्हणजेच खाजगीकरणाकडे वळवायचं, हा एक आहे. खाजगीकरणानं तळागाळातल्या विद्यार्थ्यांच्या शाळेचे दारं बंद होतील, हे स्पष्ट आहे. बरोबर आहे मॅडम, ही पण पार्श्वभूमी अगदी बरोबर मांडली आहे तुम्ही. हे ठीक आहे. याच्यानंतर एक कंत्राटीकरणाचा विषय आहे. म्हणजे युवकांचं मत आहे की कंत्राटीकरण झाल्यानंतर बेरोजगारी खूप जास्त वाढेल, तर याकडे आपण कसं बघता? नक्कीच, आपण कोरोनानंतर जरी बघितली असेल तर बेरोजगारी सपाट्याने वाढलेली आहे. आकडेवारी आपल्याकडे नक्कीच असेल. अनेक लोकसत्तासारख्या पेपरमध्ये सुद्धा ते छापून आलेली आकडेवारी आहे. आपण बघतोय की कोरोना काळामध्ये कंपन्या बंद झाल्या, युवक बेरोजगार झाले. आता जर उच्च शिक्षण घेऊन हे जर विद्यार्थी नोकरीला लागले असतील, आता उदाहरणार्थ बघा तुम्ही, शिक्षकांच्या शाळेचं खाजगीकरण झालं म्हणजे शिक्षकांचं खाजगीकरण झालंच. ह्यांना कुठेतरी प्रायव्हेट लोकांच्या हाताखाली काम करावं लागणार आहे. आत्ता तुम्ही जर एक परवाच न्यूज बघितली असेल, तहसीलदार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भरण्याचा सरकारने GR काढलेला. त्याच्यानंतर आपण बघशाल तर पोलीस भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीनं होणार. म्हणजे आम्ही एवढं उच्च शिक्षण घेऊन कुणाच्या तरी हाताखाली काम करायचं का? आम्ही कॅपेबल नाही का? विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न आहे, आम्हा तरुणांना पडलेला प्रश्न आहे. आम्ही खूप मेहनत करून मेहनतीच्या जोरावर तिथपर्यंत चाललो आहे. आणि जर तुम्ही सगळे खाजगीकरणाच्याच माध्यमातून जर पदं भरत असेल तर बेरोजगारीकडे वळवण्याचा तुम्ही एक षडयंत्र केलेलं आहे, जे पडद्याच्या मागचं षडयंत्र आहे. नक्कीच या निर्णयानं बेरोजगारीकरण वाढणार आहे. आज आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 लाख पदं रिक्त आहेत, आपण भरत नाही आहे. परवा आपल्या नांदेडचं सिव्हिलचं आपण बघितलेलं असेल आकडा, 600ची मान्यता असून जेव्हा 250-300 परिचारिका तिथं काम करतायत, तेव्हा नक्कीच सर्वसामान्यांची जीवं जाणार आहेत. तर हे सगळा सपाटा एकतर शासकीय भरती होत नाही. आपण जर बघितलं असेल 2014 पासनं परमनंट भरत्याच बंद आहेत. आता शिक्षणात म्हणजे शिकून तर मुलं बाहेर पडत आहेत, पण नोकरी नसल्यामुळं मग बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळं बेरोजगारी खूप वाढत आहे. सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचंही आव्हान आहे की जे रिक्त पदं आहेत आपण भरले पाहिजे. हे जे बेरोजगारीकडे जाण्याचा जो कल आहे तो नक्कीच कमी होईल, परंतु कंत्राटीकरण केलं तर नक्कीच बेरोजगारी हे सातत्यानं वाढेल, ती वाढत जाईल. अगदी बरोबर मॅडम. आता काल परवाची गोष्ट आहे, जे गव्हर्मेंट हॉस्पिटलचे डीन होते त्यांना वॉशरूम साफ करायला लावला. हा खरंच दुःखद बात आहे ही. तर मॅडम, याच्याकडे तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये डॉक्टरांची खरंच चूक होती की प्रशासनाची चूक होती? हो, याबाबत मी अनेक न्यूज चॅनलशी पण बोललेली आहे. ज्या ठिकाणी दुर्दैवी 24 तासामध्ये 24 मृत्यू झाले, अगदीच खूप दुर्दैवी गोष्ट आहे. जीवं गेले ते सर्वसामान्यांची जीवं गेले, कारण सरकारी दवाखान्यात जाणारे गोरगरीब आहेत, जे प्रायव्हेट दवाखाने परवडत नाहीत म्हणून सरकारी दवाखान्यात जातात. आज आपण बघितलं की त्याबाबत खरं तर मला खंत वाटली की एक आदिवासी समाजातून आलेले डीन होते, परंतु हे सगळं षडयंत्र होतं हे स्पष्ट आहे, सगळ्यांना ते दिसलेलं आहे. आज एवढे मृत्यू झाले त्याचं कारण आम्ही शोधलं. डीन साहेब वाकुडे साहेबांशी आम्ही कंप्लीट 1.25 तास आमच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.
तर आम्ही तिथली परिस्थिती बघितली की एवढ्या मोठ्या दवाखान्यामध्ये एक तुम्हाला पॅरासिटामॉल गोळी सापडत नाही आहे, पेनकिलर. म्हणजे सरकार काय करते, एक हाफकिन नावाची संस्था आहे, त्या संस्थेच्या मार्फत तुम्ही दवाखान्याला औषधही पुरवठा करताय. आमचा प्रश्न आहे, का तिथल्या डॉक्टरवर तुम्हाला भरोसा नाही का तुम्हाला हाफकिन कंपनी लागते? हे सगळं खाजगीकरण आहे. म्हणजे दवाखान्याच्या खाजगीकरणाची सुरुवात आहे हाफकिन कंपनी तुमची मधली. आणि तिथे आम्ही बघितलं की म्हणजे 600 परिचारिका भरण्याची मुभा आहे, परंतु सरकारने न भरल्यामुळं 125 परिचारिकेवर काम आहे. मग ते काम कसं पूर्ण होणार? आज जर आपण बघितलं 16 म्हणजे जे म्हणजे लहान मुलं ठेवण्याचे जे हे असते ते 16 होते फक्त, आणि त्याच्यावर एकच मुलगा राहावा असं ते नियम आहेत गव्हर्नमेंटचे. परंतु तिथे जेव्हा 60-60, 65-65 मुलं ठेवल्या जातात, नक्कीच इन्फेक्शन होईल एकमेकांना. म्हणजे याला दोषी सर्रास सरकार आहे, कारण त्यांनी पदं रिक्त ठेवले, गोळ्या औषधी पुरवले नाही. आज आपण जर MRI किंवा CT स्कॅन मशीन जर बघितली आहे तर धुळकात पडलेली आहे ती मशीन. त्यामुळे याला सरकार दोषी आहे. परंतु सरकारचं कुठंतरी हे पितळ उघडं पडू नये म्हणून हे षडयंत्र केलं. आणि माननीय खासदार साहेब तिथं गेले, वाकोडे साहेबांच्या हातामध्ये खासदार साहेबांनी झाडू दिला आणि हे दिशाहीन केलं. म्हणजे आज आपण बघतोय की मृत्यू कशाने झाले हे बघायला कोणी तयार नाही. आता काय चाललंय की वाकोडे पाटलाच्या समर्थनात काही मोर्चे निघत आहेत, इकून हेमंत साहेबांच्या समर्थनात काही मोर्चे निघत आहे. म्हणजे जे गोरगरीब झाले, आमची मागणी होती की जे मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये तुम्ही दिले पाहिजे, परंतु ती जी प्रक्रिया होती ते कुठेतरी दूर गेली आणि यांचीच चढावड लागली. तर हे सगळं षडयंत्र आहे आणि याला सर्रास सरकार दोषी आहे. त्यांनी जागे भरावे, त्यांनी सिव्हिलला जे लागतं सरकारी दवाखान्याची व्यवस्था आहे ती मजबूत करावी आणि सर्वसामान्य जे वेटीस धरण्याचं काम सरकार करत आहे ते दूर करावं. आणि सगळे जे हे धोरणं आहेत हे कुठेतरी गोरगरिबांना कुठेतरी याला लावणारे, देशोधडीला लावणारे हे ताबडतोब बंद करावी. सरकारी शाळा असतील, सरकारी रुग्णालये असतील, ताबडतोब ह्या अर्थव्यवस्था आहे ते मजबूत कराव्या. अगदी बरोबर आहे मॅडम. सरकारने याची दखल नक्की घ्यायला पाहिजे. सोबतच मॅडम असा एक प्रश्न होता की तुम्ही इतकं सगळं समाजासाठी कार्य करता, महिलांसाठी करता, कामगारांसाठी करता, खूप प्रचंड कार्य आहे मॅडम. याच्यामधून कधी असं निगेटिव्हिटी आली आहे का? म्हणजे असं तुम्हाला कधी वाटलं आहे का खूप कार्य झालं? म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की गुन्हे दाखल होतात, आपण इतकं सगळं कार्य करतो आहे, सगळ्यांसाठी समाजासाठी करतो आहे, पण तरीही आपल्यावर गुन्हे दाखल होतात. हे कुठेतरी आता माझ्याच्यानी म्हणजे नाही होणार, असा कधी प्रसंग तुमच्या आयुष्यात आलाय का? ह्या प्रश्नाचं उत्तर जरा अवघड आहे. खरं तर माझं काम आहे ते सगळं कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, विद्यार्थी, युवकां, महिलांसाठी आहे. असं म्हणजे कधीच वाटलं नाही की आपण आता मागे यावं. कारण असं होतं खूपदा, अस्वस्थता होतं. कारण आपण जो गोरगरिबांसाठी काम करतोय आणि एवढे वास्तव प्रश्न असूनसुद्धा ते सुटत नाहीत, तेव्हा असं वाटतंय की काय आहे, म्हणजे आपण एवढ्या तळमळीनं प्रश्न मांडतोय. एखादं कुटुंब आहे, आपल्या हक्कासाठी त्याला 15-15 दिवस, महिना कलेक्टर ऑफिससमोर बसावं लागतं, जिल्हा परिषद समोर बसावं लागतं. किती दुर्दशा. म्हणजे आमच्या प्रश्नाला वाचा फोडणारं कोणीच नाही का हा प्रश्न पडतोय. आणि सातत्यानं आंदोलनं करताना, मोर्चे काढताना गुन्हे दाखल होतातच. आता माझ्यावर तर किती आहे मला माहीतही नाही आहे. वकील साहेबांचा फोन येतो तेव्हा जाऊन आम्ही तिथे हजर राहतो. परंतु असं कधीच वाटलं नाही की गरिबांचे प्रश्न सोडवत असताना माझ्यावर वेळ आली आता बस. नाही, तेवढ्याच म्हणजे जेव्हा अशी वेळ येते की एखाद्या मोर्चामध्ये सगळं काही व्यवस्थित होतं पण जाणीवपूर्वक गुन्हे दाखल होतात, तेव्हा रक्त सळसळतं. तर नाही, आत्ता गुन्हे दाखल झाले ना, याच्या दुप्पट करून प्रश्न सोडवायचे. तुमच्या आयुष्यात जेव्हा केव्हा असा निगेटिव्ह प्रसंग आला आहे तेव्हा तुम्ही त्याला पॉझिटिव्हली कसं हँडल केलं आहे ती सिच्युएशनला, आणि स्वतःला त्याच्यामधून प्रेरणा कशी दिली आहे की नाही मला करायचंच आहे, असा कुठला प्रसंग आहे का तुमच्या आयुष्यात? हो आहे. आता मागच्या काळामध्ये आपण बघितलं की आशा आणि गटप्रवर्तक कोरोना काळामध्ये एक आरोग्याचा कणा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये नीट त्यांना हँडग्लोव्ज नव्हते, मास्क नव्हते, काही नव्हते. अशा काळामध्ये अक्षरशः त्या महिलांचे मायबाप म्हणजे आम्हीच वाटतो त्यांना, कारण सरकार दरबारी त्यांचे प्रश्न मांडतोय. एवढं करूनसुद्धा
म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सरकारकडे भांडावं लागतं आणि तेवढं भांडून पण न्याय मिळत नाही, तेव्हा असं वाटतं की आपले लोक तिथं राहायला पाहिजे. म्हणजे असं वाटत नाही की मागं यायला पाहिजे, असं वाटतोय की सरकारमध्ये पण आपले लोक यायला पाहिजे. तेव्हा मी महिलांना हेच सांगते, आमचे कामगार आहेत ना त्यांनाही हेच सांगते, आपण आत्ता जरी हे काम करत असेल तरी येणाऱ्या काळामध्ये आपला आवाज जर बुलंद करायचा असेल तर आपण सभागृहापर्यंत नक्कीच पोहोचलं पाहिजे. याच पॉझिटिव्हिटीनं मी पाहते. आणि जेव्हा जेव्हा अशी वेळ येते की आता बस झालं, तेवढ्याच दुपटीनं एनर्जी येतं. कारण माझी स्वतःची ताकदच नाही आहे. आता आपण जरी एवढं माझ्याबद्दल बोललो तरी ही ताकद माझी नाही आहे. ज्या तळागाळामध्ये मी काम करते, ज्या महिलांमध्ये काम करते, महिलांमध्येच काम नाही, माझं पुरुषामध्येही खूप काम आहे. म्हणजे बांधकाम कामगार असेल तर सगळ्यात जास्त पुरुषांचं संघटन आहे त्याच्यामध्ये. आज अशा संघटनेमध्ये असंघटित क्षेत्र असेल किंवा इतरही क्षेत्र असतील, पुरुषही आहेत, परंतु ती ताकद आहे माझ्यात. म्हणजे मी जरी बस झालं म्हटलं तरी मला ते आठवतात की नाही, आपण बस झालं म्हटलं तर ते नक्कीच रस्त्यावर येणार. फार काही खूप काही देत नाही मी त्यांच्यासाठी, पण जेवढं जमेल तेवढं त्यांचे प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न सरकार असेल किंवा इतर क्षेत्र असेल तिथं मांडून सोडून घेण्याचा प्रयत्न करते. परंतु माझी ताकद जर आज विचारली तुम्ही तर तीच आहे. सगळे माझे कामगार क्षेत्र असतील, कष्टकरी असतील, गोरगरीब जनता असेल, ती माझी ताकद आहे आणि त्यांच्या ताकदीवरच खरं तर मी लढतो. खरंच खूप छान मॅडम, तुमच्याशी चर्चा करून या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं जे मत आहे, तुमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो जाणून घेऊन खरंच खूप छान वाटलं. आज आता नवरात्र सुरू आहे. सगळ्या ज्या महिला आहेत सगळ्या नवदुर्गांचाच अवतार आहेत. सगळ्या जवळपास सावित्रीपासून जिजाऊपर्यंत ह्या आजच्या आधुनिक काळाच्या नवदुर्गा आहेत. तसंच तुम्ही पण आमच्यासमोर आदर्शच आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून महिलांना काही आव्हान करू इच्छिता का? हो, आता आपली खरं तर खूप चर्चा झाली, तरी मी महिलांना आव्हान करते की आपण अंधश्रद्धेत खूप अटकलेले आहात. नवरात्र आली म्हणूनच खरं तर हे सांगते की अंधश्रद्धेत अटकलेले आहोत. आपण श्रद्धा नक्कीच ठेवली पाहिजे, परंतु अंधश्रद्धेचा बळी आपण नाही झाला पाहिजे. मी अनिसमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये पण मी काम करते. आपण अलीकडे पाहतोय की महिलांनी स्वतःच अंधश्रद्धेत जाऊन स्वतःचं म्हणजे जे आरोग्याचं नुकसान करत आहेत त्या महिलांना माझं आपल्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आव्हान आहे की आपण अंधश्रद्धेचा बळी होऊ नका. आपण श्रद्धा नक्कीच ठेवा, पण डोळसपणे बघा. आपण ज्या पद्धतीनं पुढे येत आहोत त्याच पद्धतीनं आपण पुढे या, परंतु इतर समाजाच्या दृष्टीनं आपण नक्कीच सामाजिक कामात आपला सहभाग असला पाहिजे. सावित्रीच्या लेकी म्हणून घेतोय आपण, नक्कीच आपण सावित्रीचा आवाज बुलंद करतोय, परंतु त्याचबरोबर आपला आवाज कुठेतरी दबल्या गेला नाही पाहिजे. आपलाही आवाज बुलंद झाला पाहिजे. स्वतःचे मतं व्यक्त करता आले पाहिजे. सगळ्यात महिला खूप हुशार असतात. खरं तर शेतीचा शोध पण महिलांनी लावला. हा किती मोठी गोष्ट आहे, पण महिलांना हे माहीत नसते. आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, परंतु आमच्या महिला माईक हातात घ्यायला पण भितात. त्यामुळं महिलांना स्वतःचे मतं व्यक्त करता आले पाहिजे आणि ती ठामपणे व्यक्त करता आले पाहिजे. आपण बघतोय की घरामध्ये जॉईंट कुटुंब जर असेल तर महिला ह्या उरलेलं खातात. म्हणजे खूप महत्त्वाचा गोष्ट आहे. आजही आपण बोलतो की 9 दिवस उपवास करतात, करा, नक्कीच करा, पण उरलेलं खाल्ल्यामुळं तुमची हेल्थ खराब होते. त्यामुळे नक्कीच उरलेलं खाऊ नका. हे काय तुम्हाला कुठली जबाबदारी किंवा संविधानात लिहिलेलं नाही की महिलांनीच उष्ट खाल्लं पाहिजे आणि सगळं कुटुंब जेवल्यावरच महिलांनी जेवलं पाहिजे. स्वतःची तब्येत सांभाळा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धेला बळी जाऊ नका आणि स्वतःची मते परत सांगते, स्वतःची मते ठामपणे मांडा तुम्ही. आणि समाजासाठी काय करता येईल, या समाजामध्ये जन्म घेतल्यावर नक्कीच समाजासाठी काहीतरी देणं लागतं. म्हणून समाजापुढे एक ठाम व्यक्तिमत्व जे की माझ्याकडे बघून प्रेरणा घेतली पाहिजे असं प्रत्येक स्त्रीनं जर ठरवलं आज, तर नक्कीच दुर्गा, सावित्री हे रूप महिलांमध्ये दिसतीलच आपल्याला. त्यामुळं मतं व्यक्त करत असताना त्यावर विश्वास असला पाहिजे आणि कुणाची बळी म्हणजे महिलांनी कुणाचा तरी बळी न झालं पाहिजे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वतःवर आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द असेल तरी महिला कुठंच कमी नाही. चूल आणि मूल असेल तरी आज विमानाची पायलट पण महिला झालेली आहे. त्यामुळं महिलांना नवरात्रीच्या परत शुभेच्छा देत असताना आपण कायम चांगलं ते पाहावं, वाईट ते सोडून द्यावं.
एवढंच बोलेन मी. परत आपले राजमुद्रा न्यूज चॅनलचे खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करेल की महिलांना तुम्ही संधी देताय. तुमचे मागचे व्हिडिओज बघितले मी की वेगवेगळ्या क्षेत्रात महिला आहेत. महिला आपले मतं एवढ्या ठामपणे मांडतात. खरं तर ही संधी मिळत नाही कुठे, पण आपल्या चॅनलनी जी संधी दिली आणि महिला जे काम करतात ते काम सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पुढे येतं आणि आपल्यासारख्या चांगल्या चॅनलच्या माध्यमातून जे पुढे आलं तर इतर महिलांना पण संधी मिळेल. तिलाही वाटेल मीही या खुर्चीवर कधीतरी बसलं पाहिजे, म्हणून ते सातत्यानं परत काम करण्याचा प्रयत्न करत आपल्या आणि आपल्या सगळ्या चॅनल न्यूजच्या सर्व प्रतिनिधीचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि थांबते. आमच्या चॅनलकडून पण मॅडम तुम्ही आज इथे आलात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि खरंच खूप छान सांगितलं तुम्ही की महिलांनी सक्षम व्हायला पाहिजे, महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, महिलांनी स्वतःचे मत मांडायला पाहिजे. हा जो संदेश तुम्ही महिलांना दिलाय हा खरंच खूप मोलाचा आहे. मी राजमुद्रा न्यूज आणि आमच्या पूर्ण टीमच्या वतीने मॅडम तुमचे आभार मानते. नवरात्रनिमित्त नवदुर्गांचा सन्मान सोहळा आपण जो आयोजित केला होता त्यामध्ये आज सीटूच्या राज्य सचिव तथा नांदेडच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वला पडलवार मॅडमसोबत आपण आज संभाषण केलं, त्यांच्याकडून जाणून घेतलं, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यासाठी मी आधी मॅडम तुमचे धन्यवादच व्यक्त करते. आणि पुढील भागात आपण अशाच एका व्यक्तिमत्वासह भेटूया. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.